एका म्हाताऱ्या आईच्या मुलाचे लग्न एका गरीब घरातल्या मुलीशी झाले होते. सून अडाणी होती. गावामध्ये कमी शिक्षण घेतल्यामुळे तिला टोमणे मारत होते, इज्जत करत नव्हते. सून दवाखान्यात लेबर रूम मध्ये काम केलेली होती. तिथे तिने प्रसव पीडा आणि डिलिव्हरी मधल्या खूप काही गोष्टी शिकल्या होत्या. पण गावामधल्या लोकांना तिच्या योग्यतेचा काहीच अंदाज नव्हता. एके दिवशी गावामध्ये खूप मोठा पाऊस पडला, पूर आला. तेव्हा शेजारी राहणाऱ्या महिलेला प्रसव कळा चालू झाल्या. महिलेची हालत गंभीर होती. गावातली सर्व महिला तिला बघण्यासाठी गोळा झाल्या होत्या. तिथे जमा झालेल्या महिला आणि पुरुष तिला मदत करण्यात असमर्थ होते. गावामध्ये कोणताही डॉक्टर किंवा प्रशिक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता नव्हता. तेव्हा म्हातारीची सून समोर आली आणि मदत करण्याचा निर्णय घेतला. पण गावातल्या लोकांनी तिचा विरोध केला. लोकांचं म्हणणं होतं की ती अडाणी आहे, तिला असल्या कामाचा कोणताही अनुभव नसेल. लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती कुणाचीही पर्वा न करता गर्भवती महिलेच्या घरी गेली. बाहेर उभा असलेले सर्व लोक घाबरले होते. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि म्हणाली, आई आणि बाळ सुरक्षित आहे. हे ऐकून सर्वजण हैराण झाले. सुनेने समजून सांगितले की दवाखान्यात काम करताना हे सर्व शिकले होते. शिक्षा केवळ पुस्तकापर्यंत नसते, अनुभव आणि आत्मविश्वास तेवढाच जरुरी आहे.